श्री गणेशाय नमः. बोल अंबे माता की जय. मैत्रिणींनो, कोणत्याही पूजेची सुरुवात दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर अग्नीच्या साक्षीनेच होत असते. त्याच्यामुळे देवघरात हा दिवा प्रज्वलित झालेला आहे. आणि येथे मी पाट मांडून घेत. तुमच्याकडे चौरंग असेल तर चौरंग ठेवा आणि पाट पाहिजे असेल तर पाट ठेवा आणि पाटावर लाल वस्त्र घेऊन देवीचा फोटो तेथे ठेवून घेतलेला आहे. 2 जोडवात करून घ्यायचे आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आसन असल्याशिवाय कोणत्याही पूजेची सुरुवात करायची नाही. 2 वाता करून घ्यायच्या. तुमच्याकडे जर लोखंडी दिवा असेल मोठा तर तो दिवा घ्यायचा आहे आणि जर असा मोठा नंदादीप असेल तर तो घ्यायचा. त्याच्यामध्ये सुद्धा अशा फुलवाता घालायच्या आहे. आणि इथे आपण पूजेची मांडणी बघणार आहोत घट स्थापनेसाठी. तर चला सुरुवात करूया. सुरुवात झालेलीच आहे. मी चौरंग घेतलेला आहे. तुम्ही पाट घेऊ शकता. चौरंगवरती लाल वस्त्र घेतलेलं आहे आणि इथे जोडवाता मी दिव्यामध्ये घालून घेतलेले आहेत. काही भागामध्ये दगडी दिवा वापरतात. नाशिक जिल्ह्यात दगडीच दिवा वापरतात आणि आमच्या दख्खन भागामध्ये हा लोखंडी दिवा किंवा पितळी दिवा वापरतात. मी दख्खन भागामध्ये कशी प्रथा आहे त्या प्रकारे तुम्हाला पूजा मांडणी करून दाखवणार आहेत. इथं वाटीमध्ये मी सप्तधान्य घेतलेलं आहेत. गहू, बाजरी, ज्वारी, कडधान्य असे 7 प्रकारचे धान्य घेतलेले आहेत. एक त्रिशूळ घेतलेला आहे. त्या त्रिशूळाला असं उभा लिंबू मी लावून घेणार आहेत. असं म्हणतात की देवीला कोणत्या तरी गोष्टीचा बळी द्यावा लागतो. तिथं लिंबाचा बळी देऊन मी येथे मांडणी करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता ते घट मिळतो मातीचा, त्याच्यासोबत ह्या वस्तू आलेल्या आहेत. तर काय काय वस्तू बघूयात. तर येथे ज्या पुड्या मिळतात त्या आपण आपल्या पंचपायात सोडून घ्यायच्या. शेंदूर बाजूला ठेवायचा आहे त्रिशूळ काढण्यासाठी. आणि इथं देवीसाठी विडा तयार करून घ्यायचा आहे. जे विड्याचे पदार्थ आहेत ते वेगळे केले आणि जी टिकली, बांगडी, वस्त्र आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता कशा प्रकारे मी याची वर्गवानी करून ठेवलेलं आहे. तर ह्या पुड्याचा जे धागा असतो तो ह्या मातीच्या कलशला असा बांधून घ्यायचा आहे आणि याच्यावरती उभ्या रेषा आणि स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. इथे 2 जोड विड्याची पाने घेतलेली आहेत आणि त्याच्यावरती मी त्याच्यासोबत आलेला विडा देवीसमोर ठेवलेला आहे. आणि जी टिकली, बांगडीची ओटी असते ती घटासोबत आलेली ती आपण इथे ठेवून घ्यायची. घरातली ओटी ठेवली तरी चालते. घरातल्या ओटीमध्ये ब्लाऊज पीस, शृंगारचं साहित्य, खोबरं, तांदूळ, गहू असं तुम्ही तांदूळ किंवा गहू यापैकी ठेवू शकतात. तर इथे घटाबरोबर आलेली ओटी मी इथे देवीसमोर मांडून घेणार आहेत, ठेवून घेणार आहेत. आता त्या विड्याच्या बाजूलाच ती ओटी ठेवायची आहे. ओटी ठेवून झाल्याच्या नंतरून आपल्याला आता घटस्थापना करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता कुठल्याही दिव्याच्या खाली अष्टदल कमल काढून घ्यायचं असतं. तर मी इथे तांदूळचं अष्टदल कमल काढून घेणार आहेत. तांदूळ म्हणजे हे एक दिव्याचं आसन असतं आणि लक्ष्मीचं कुठल्याही देवीचं आसन असतं तांदूळात. इथे मी तांदूळचं अष्टदल कमल काढून घेतलेलं आहे. व्हिडिओमध्ये बघू शकतात त्या प्रकारे मी अष्टदल कमल काढून घेतलं. तुम्हाला हव्या त्या आकाराचं जमेल तसं तुम्ही काढून घेऊ शकता. आणि हे आसन आपण दिव्याखाली बनवायचं आहे. तांदूळाचं आसन बनवून झाल्याच्यानंतर तांदूळ कधीही कोरे ठेवू नये. त्याच्यामुळे मी हळद कुंकू टाकून त्याची पूजा करून घेतलेली आहे. आणि आता त्याच्यावरती दिवा मी स्थापन करून घेतलेला आहेत. आणि इथे काही भागामध्ये ह्या ताम्हणमध्येच घट बसवतात. काही भागांमध्ये मातीचं भांडं येतं त्याच्यात बसवतात आणि काही भागांमध्ये बांबूची टोपली वापरतात. तर नाशिक जिल्ह्यात बांबूची टोपली वापरतात माझ्या माहितीप्रमाणे. आणि आमच्या दख्खन भागामध्ये मातीचं भांडं वापरतात. माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत त्याच्यामुळे मी ताम्हणमध्ये बसवते. तर काही भागामध्ये मी बघितलेलं आहेत की ताम्हणमध्ये बसवतात. तर मी आता इथे ताम्हणमध्ये सप्तधान्य मातीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहेत आणि ते अशा प्रकारे तिथे ठेवून ते वावरी म्हणतात याला. तर ती वावरी मी छान अशी त्या भांड्यात पसरून घेतलेली आहेत. आणि आपल्या मातीच्या कलशवर उभ्या रेषा काढून आणि स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. तिथं सर्वात महत्त्वपूर्ण माहिती अशी की मला इथे व्हिडिओ शेअर करायचा त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत बोलत आहेत. तेव्हा तुम्ही ही सर्व पूजा मांडत असताना सगळ्यात प्रथम ओम गणपते नमः असं म्हणून अंबे माता की जय असं संपूर्ण पूजा मांडणी करत असताना तुम्हाला इथे देवीचा मंत्र जाप करायचा आहे. व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी इथे मला तुमच्यासोबत बोलावं लागतं आहे. परंतु जेव्हा मी ही पूजा मांडत असताना मी देवीचा नवरनव मंत्र
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे असा मंत्र जाप करत मी ही सर्व पूजा मांडून घेतलेली आहेत. कलशावरती उभ्या रेषा मांडून आणि स्वास्तिक काढून घेतलेलं आहे. थोडंसं इथे खोल भाग करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे घटामध्ये टाकलेलं पाणी सगळीकडे छान पसरावं. तुम्ही हवं तर अजून घटाच्या साईडने थोडीशी वावरी टाकून घेऊ शकता, त्याच्यामुळं सगळीकडे छान पाणी घटातून पाझरणारं पाणी सगळीकडे छान पसरावं. त्यामुळे बाजूला छान अशी वावरी पसरून घ्यायची. तुमच्याकडे हा लाल पिवळा धागा जर कमी असेल त्या पूजेसोबत आलेला तर तुमच्या घरात असणारा अवेलेबल धागा त्याला बांधून घ्यायचा आहे. घटामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि सुपारी, 1 रुपया, हळद, कुंकू, अक्षता, फूल हे घटामध्ये घालून घ्यायचं आहे आणि नागवेलीची पानेसुद्धा त्या घटामध्ये घालून घ्यायची आहेत. तर काही भागांमध्ये घटामध्ये नारळ ठेवलं जात नाही, परंतु नारळ ठेवल्याशिवाय कुठलाही घट संपूर्ण होत नाही. त्यामुळे ज्या महिलांना अपुरी अशी माहिती आहे त्यांनी घटामध्ये नारळ ठेवायचाच, कारण नारळ ठेवल्याशिवाय कुठलाही घट संपूर्ण होत नाही. तर मी बहुतेकदा बघितलं आहे दख्खन भागामध्ये त्या भागामध्ये खूपदा मी घटावरती नारळ बघितलेला नाही. त्याच्यामुळे नारळ ठेवल्याशिवाय कुठलाही घट पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे नारळ हा आवर्जून ठेवावा. आणि मी घट बसवताना इथे फक्त कुलदेवतेचाच टाक ठेवलेला आहे. बाजूला जी जागा रिकाम आहे तर तुमच्या भागात कशी प्रथा आहे त्या प्रकारे तुम्ही समोरच्या जागेत बाकीचे देव घटी बसू शकतात. विड्याचं पान ठेवून त्याच्यावरती तांदूळ ठेवून त्याच्यावर देव ठेवायचे आणि एक तुपाचा दिवा फुलवात प्रज्वलित करायची. तुम्ही बघू शकता त्या दिव्यासमोर तुपाची वात ठेवलेली आहे. जेव्हा तुम्ही आरती कराल तेव्हा तुपाची वात तुम्ही प्रज्वलित करायची आहे. आणि छान रांगोळी काढून घेतलेल्या आहेत आणि रांगोळी काढून झाल्याच्या नंतर दीप प्रज्वलित करून घेणार, अगरबत्ती लावणार आणि रांगोळी काढणार आणि सकाळ सायंकाळ आरती पण करणार. येथे माझं शेंदूर घेतलेलं आहे आणि शेंदूरने आपल्याला त्रिशूळ, चंद्र, सूर्य हे शुभ प्रतीक आपल्याला देवीच्या फोटोच्या बाजूला काढून घ्यायचे. तुम्हाला जिथे फोटोच्या वरती साईडला कुठे जागा अवेलेबल असेल ते काढून घ्यायचे. त्या शेंदूरमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि छान असे शुभचिन्ह काढून घेतले. अशी चुनरी देवीच्या फोटोला आपण लावून घ्यायची आहे. आणि इथे आपली पूजा मांडणी पूर्ण झालेली आहे आणि कापूर पूजेचं ताट रेडी झालेलं आहे. दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि अशा प्रकारे देवीसमोर विडा, ओटी आणि घट बसून झालेला आहेत. आणि येथे मी माळ पण घालून घेतलेले आहेत आणि नवीन येथे मी माळ घालून घेतलेल्या आहेत फुलांची. पहिल्या दिवशी काही भागात नागवेलीच्या पानांची माळ घालतात. वारानुसार तुम्ही हव्या त्या माळा घालू शकतात. आणि आपल्याला घट मांडण्यासोबत दररोजच नुसती पूजा मांडली, सकाळ सायंकाळ आरती केली, माळ घातली म्हणजे देवीची सेवा पूर्ण होत नाही. तर आपल्याला नवरात्रीचे 9 दिवस ही दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे, उपवास करायचा आहे. तुम्ही सकाळ सायंकाळ पहिल्या दिवशी करू शकतात आणि 9 दिवस व्रत करायचं नसेल तर 8व्या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी उपवास करू शकतात. दुर्गा सप्तशतीचा आपल्याला दररोज पाठ करायचा आहे. सकाळ सायंकाळ आरती करायची. सकाळ सायंकाळ देवीला आपण जे फराळ बनवणार आहोत त्याचं नैवेद्य द्यायचं आहे. आणि त्याचसोबत मध्ये जोपर्यंत आपल्या घरामध्ये देवी बसलेली आहे तोपर्यंत आपल्या घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद, क्लेश करायचे नाही. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर